नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। 1.5 महिन्यापासून माझी आई पॅरालिसिसच्या आजाराने घरीच बसलेली आहे, झोपून आहे। तर हॉस्पिटलमध्ये असताना बऱ्याचशा माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी मला सांगितलं की आईला डिस्चार्ज दिल्यानंतर तिला लगेच कर्नाटकला घेऊन जा। डॉक्टर पांडुरंग कुंभार म्हणून चिकोडीला त्यांचं हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये या पॅरालिसिसवरती इंजेक्शन्स वगैरे देतात त्यांना। आणि ती वेळ आली, आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कर्नाटकला आईला घेऊन गेलो होतो। कर्नाटकला जायचे ठरले आणि तो दिवस आम्ही बुक केला। कर्नाटकला जाताना अगोदर आम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती। 10 ते 11चा बॅच होती ती। मुंबईपासून कर्नाटकला जायचं 500 किलोमीटर होतं। 500 किलोमीटर जायला, 500 किलोमीटर यायला, जवळपास 1000 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग होतं। भावाची गाडी होती, तर त्या गाडीने आम्ही आईला घेऊन जायचा विचार केला। कर्नाटकला जायच्या अगोदर ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करावं लागते। त्यांचा व्हॉट्सॲप नंबर खाली देईन मी डिस्क्रिप्शनवरती। ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर आम्ही 10 ते 11ची बॅच निवडलेली, म्हणून आम्ही रात्री 9:30-10च्या दरम्यानच निघालो। जेणेकरून आपल्याला माहिती आहे की तिकडे 10-12 तास लागणार। मॅपवरती तर 8-9 तास दाखवत होते, पण आम्ही थोडा जास्तच पकडला। आम्हाला लोणावळ्याला कमीत कमी 2 तासाचं ट्रॅफिक लागलं। म्हणून आम्ही जी अपॉइंटमेंट घेतली होती 10 ते 11ची, त्यावेळेस आम्ही बरोबर 10ला आम्ही तिकडे कर्नाटकला पोचलो। हॉस्पिटलमध्ये पोचायच्या अगोदर आम्ही थोडा एका ठिकाणी नाश्ता केला की जेणेकरून पुढे आम्हाला जास्त त्रास नको होण्यासाठी। म्हणून एका ठिकाणी आम्ही मिसळपाव खाल्ली। आम्ही डॉक्टर पांडुरंग कुंभार यांच्या क्लिनिकमध्ये 10:15च्या दरम्यान पोचलो। आतमध्ये गेल्या आम्ही पहिला केस पेपर काढावा लागतो। केस पेपर तुम्ही ऑनलाईन जरी अपॉइंटमेंट बुक केली असेल तरीसुद्धा तिकडे सर्वप्रथम तुम्ही एक फॉर्म भरावा लागतो। त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची माहिती द्यावी लागते आणि ते फॉर्म भरून दिल्यानंतर पुढे एका रूममध्ये ते लोक जायला सांगतात। केस पेपर काढताना 500 रुपये लागतात, ते द्यावे लागतात सगळ्यांनाच। केल्यानंतर जसा जी आपली बॅच असेल 10 ते 11, त्याप्रमाणे ते आपल्याला बोलवतात। केस पेपर त्यांच्याकडे द्यायचा, ते असतात कर्मचारी त्यांच्याकडे। मग ते आपल्या नावाने बोलवतात, मग ते आपल्याला आतमध्ये घेऊन जातात। तिकडे जो डॉक्टरांच्या हाताखालचा जो स्टाफ असतो तो आपले पहिले रिपोर्ट चेक करतो। नंतर आईला म्हणा किंवा कोणाच्या पेशंटला तो तिकडे इंजेक्शन देतो। त्याच्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या रूममध्ये जायला सांगतात। तिथे ते लोक ब्लड काढतात। ब्लड काढून झाल्यानंतर त्यांचे रिपोर्ट 10-15 मिनिटांनी लगेच देतात आणि त्या 10-15 मिनिटांमध्ये नंतर तो रिपोर्ट घेऊन आपण औषधं घेतो। तिथे आतमध्येच त्या क्लिनिकमध्येच हॉस्पिटलमध्ये ते औषधं आहेत, मेडिकल आहे त्यांचं स्वतःचं। ती जवळपास 1 ते 1.5 तासामध्येच ते सगळं काम आटोपतं। मध्ये मला केस पेपरचे 500 रुपये, ब्लड रिपोर्टचे 1000 रुपये, त्या कन्सल्टंटचे 500 रुपये आणि औषधांचे 3,500 ते 4,000 रुपये असे टोटल होतात। म्हणजे टोटल मिळून बघायला गेलं तर आपले 6,000 रुपये या क्लिनिकला, हॉस्पिटलमध्ये एका टायमिंगला खर्च होतात। असे तुम्हाला 5 वेळा यावं लागतं। त्यांनी आता आम्हाला 10 ते 12 दिवसांनी बोलवलं आहे परत। पण तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की या डॉक्टरांचा, ज्यांनी मला सांगितलं त्यांना त्यांचा अनुभव आला की त्यांना त्यांच्या पेशंटला गुण आला, पण प्रत्येक पेशंटला येतोच असं नाही। कोणाला येतो, कोणाला नाही येत। त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायचे। आम्ही आईला घेऊन आलो। आमच्या किती गुण होते आईला या डॉक्टरांचा। अनुभव असा तुम्हाला सांगायचा आहे की जी तुम्ही अपॉइंटमेंट बुक कराल कुठलीही 10 ते 11, 11 ते 12, त्याच्या अगोदर तुम्ही 1 ते 1.5 तास तरी अगोदर तिकडे पोचा तुम्ही त्या जागेवरती, जेणेकरून तुम्हाला पुढचा वेळ वाया नाही जाणार। आम्ही थोडं लेट पोचल्यामुळे आम्हाला 1 ते 1.5 तास आम्हाला तिथे थांबावं लागलं। दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्ही तिकडे जाल स्वतःच्या गाडीने तर एक स्वतःची एक व्हीलचेअर घेऊन जावा, जी पेशंटला बरोबर असते ती ढकलण्यासाठी. आम्ही नेली नव्हती कारण त्याच्यामुळे आम्हाला खूप त्या व्हीलचेअर शोधावं लागली भरपूर. कोणी असं अगोदरच ती बुक करून टाकलेली असते, लोक बसलेली असतात. आम्हाला आईला स्ट्रेचरवरती आईला शेवटी घेऊन जावं लागलं. म्हणून तुम्ही एक व्हीलचेअर घेऊन जा आणि जी अपॉइंटमेंट दिली आहे त्याच्या अगोदर 1 तास अगोदर तरी जावं. माझा अनुभव होता कर्नाटकला. डॉक्टर पांडुरंग कुंभार यांचं क्लिनिक आहे चिकोडी, कर्नाटक. बॉर्डरला आहे, महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरला आहे चिकोडीला. त्याचा ॲड्रेस मी पूर्ण देईनच. तेव्हा आम्हाला माझ्या नातेवाईकांनी, भावांनी व मित्रांनी सांगितलं की आईला कर्नाटकला घेऊन जा. तर मी विचार करतो घेऊन जाऊ की नको जाऊ, कारण आईचं वय जास्त आहे, 76 चालू आहे. त्याच्यामुळे मी विचार करतो की जायचं की नाही जायचं. पण शेवटी विचार केला की चला सगळेजण बोलत आहेत, आपण बघूया, ट्राय तर करूया. म्हणून आईला आम्ही घेऊन गेलो तिकडे कर्नाटकला. तुम्हाला देखील या हॉस्पिटलमध्ये जर यायचं असेल तर मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, हीच विनंती. धन्यवाद.